तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचा व्हिडिओ जो आहे तो मोहगणी. आता हे जे लोडिंग चालले आहे मानवतसाठी लोडिंग चालले आहे. आज 7 डिसेंबर 2025ला आपण मानवतला मलेशियन ग्रीन डॉर्फर नारळ हे लोडिंग केलेलं आहे. त्यानंतर त्याच गाडीमध्ये कंपाऊंडसाठी मोहगणी 600 मोहगणी आहे. बघू शकतो आपण. आता मोहगणी म्हटलं तरी आफ्रिकन मोहगणी येते. त्याला फांदी येत नाही, झाड एकदम टणक असतं. त्याचा वापर झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, त्याचबरोबर सफेद चंदन जे लावतो त्यामध्ये होस्ट म्हणून याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारचे मोहगणीचं लोडिंग चाललेलं आहे. 7 डिसेंबर 2025ला मोहगणी ही जी आहे ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 50 रुपयानं घरपोच येत्या. लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. 44 वर्षापूर्वीची कोकणातील सर्वात मोठी, सर्वात जुनी शासनमान्य नर्सरी. त्याचबरोबर खात्रीची रोप आणि अनुदानाला बिल. आता ह्या शेतकरी बंधूंनी कंपाऊंड, कारण यांची क्षेत्र आहे ते जवळजवळ 26 एकर क्षेत्र आहे. 6-6 फुटाला कंपाऊंड म्हणून, सजीव कंपाऊंड म्हणून मोहगणी वापर करायचा आहे. किंवा ज्या शेतकरी बंधूंना शेती भरपूर आहे पण पीक पाण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हिनी कमी पाण्यामध्ये येणारी मोहगणी लागवड करा. एकदा मोहगणी लागवड करा, 10-12 वर्षामध्ये झाड सरासरी 15 ते 18 हजार रुपयाला झाड विकलं जाते. ह्याचा वापर झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी होत असतो. त्याचबरोबर आपल्याला या पिकाला देखभालीची गरज नाही, कमी पाण्यामध्ये. त्याचबरोबर शेतीचे जे फळबाग लागवड आहेत त्याच्या बाजूला सिमेंटचा पोल लावण्यापेक्षा 6 फुटाला जर आपण मोहगणी लावली आणि त्यामध्ये तारा मारल्या तर सजीव कंपाऊंड होतं. हे जर लाईव्ह उदाहरण म्हटलं तर मुगदुम साहेब हे जे आहेत म्हैसाळमध्ये लागवड केलेली आहे. आणि ती झाडं 10 वर्षापूर्वी आपण दिली. आज ते झाड विकलं गेले बाजारात. सरासरी 25,000 रुपयांनी झाड गेलेलं आहे. आणि आता मुगदुम साहेबांनी जे शेतीच्या कंपाऊंडला मोहगण लावलेली तिची उंची 40 फूट आणि जाडी 4 फुटापर्यंत गोलाई झाली. तर ते मोहगणी झाड विकलं गेले. म्हैसाळमधलं मुगदुम साहेबांनी शेताच्या कंपाऊंडला मोहगण लावलेली होती 10 वर्षापूर्वी. आता बऱ्याच शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही. तिने 8 बाय 8 फुटावरती लागवड केली तर एकरामध्ये 750 रोपं बसतात. आणि ह्या पिकाला रोगराई नसल्यामुळं, जनावर खात नसल्यामुळं आपल्याला शेतीच्या कंपाऊंडला, त्याचबरोबर शेतामध्ये जर लागवड केली तर या झाडाला वैशिष्ट्य म्हणजे फांदी नसते आणि देखभाल किंवा फवारणी खताची गरज नाही. एकदा लागली की झाड वाढत जातं. हिची लागवड आपल्याला कर्जत, त्याचबरोबर कडाष्टी, सोलापूर ह्या सर्व भागात आपल्याला लागवडी झालेल्या आहेत. तसेच मोहगणी म्हटलं तर ही लाल कलरमध्ये येते आणि याचा वापर आपल्याला झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी होत असल्यामुळं आज जे आपण 50 रुपये झाड लावतो आहे, 10-12 वर्षामध्ये जर झाड तोडलं तर सरासरी आपल्याला आजच्या हिशोबामध्ये 18 ते 20 हजार रुपयेपर्यंत झाड जातं. ह्या झाडाला 40 फूट उंची जाते आणि फांदी येत नाही. सरळ वाढ असल्यामुळं आपल्याला इतर पिकाला वसप होत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी मोहगणीची लागवड व्यापारीदृष्ट्या केली तर आपल्याला फायद्याचं पीक आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. त्याचबरोबर आता साहेबांनी टिश्यूवरचे सागवान पण घेतलेलं आहे. जे आपल्याकडे बर्मा जाती सागवान मिळते ते पण ह्यामध्ये लोडिंग होणार आहे. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ संपूर्ण पहा. साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीची रोप आहे. अनुदानाला बिल मिळतं. 50 रुपयांना आफ्रिकन मोहगणी लाल कलरची ही आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येते. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, खात्रीची रोपं स्वतः बनवलेली, स्वतःचे मदर प्लांट आहेत. अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ आपण बघत असतो. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. म्हणतं तुम्हाला आपला विशेष भारी असतो. 5 वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे, खात्रीची रोपं, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.